देशभरामध्ये उत्साहाने मतदान केलं जातं आणि त्याचे प्रत्येक अपडेट आपण लोकशाही मराठीच्या माध्यमातून घेत आहोत। कारण हा तिसरा टप्पा आहे। याआधी 2 टप्प्यांमध्ये निवडणुका झाल्यात आणि त्यानंतर जसजसे टप्पे पुढे जातील तसतसा जो एक उत्साह आहे, जे वातावरण आहे ते निर्माण होताना या ठिकाणी पाहायला मिळते। तिसऱ्या टप्प्यातील मतदान सकाळी 7 वाजल्यापासून सुरू झालं आहे। 9 वाजून गेलेले आहेत आणि मोठ्या संख्येने लोक बाहेर पडून मतदान करताना दिसून येत आहेत। त्यामुळे आता कुठे किती टक्के मतदान झालं त्याची टक्केवारी सुद्धा आपण लवकरच लोकशाही मराठीच्या माध्यमातून बघणार आहोत। घरामध्ये लग्नाचं वातावरण असताना सुद्धा आम्ही आज कुटुंबातील सर्व लोक आज लवकरात लवकर या ठिकाणी मतदानासाठी बाहेर पडलेलो आहे आणि एवढ्या लवकर येऊन सुद्धा तुम्ही पाहू शकता किती मोठी रांग या ठिकाणी मतदान करण्यासाठी आहे। याचं एकूण ते कारण म्हणजे पुन्हा एकदा आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजींना त्या ठिकाणी पंतप्रधान करण्यासाठी सर्व लोक या ठिकाणी बाहेर पडलेले आहेत आणि 4 जूनला मोठ्या फरकाने आणि 400पेक्षा जास्त सीटांनी मोदीजी पुन्हा पंतप्रधान होतील याची मला खात्री आहे। नेमक्या काय प्रतिक्रिया आहे? म्हणजे हा लोकशाहीचा उत्सव आहे आणि ह्या उत्सवामध्ये सर्व गरीब श्रीमंत लहान मोठे वयात आलेली सगळी ज्यांना अथॉरिटी आहे वोटिंग करण्याची ते सगळे वोटिंग करतील। मी एवढंच या ठिकाणी सांगेन की मतदारांनी त्यांनी प्रामाणिकपणानं उत्साहानं या मतदानात सामील व्हावं आणि लोकशाही जिवंत ठेवण्याकरता प्रयत्न करावा। धन्यवाद। मी बच्चा असलो तरी मला ज्या गोष्टी कळतात त्या 65 वर्षाला अजितदादांना कळत नाहीत का की वडीलधारे काय असतात, संबंध काय असतात, नाती काय असतात। स्वार्थासाठी स्वतःचं साम्राज्य टिकवण्यासाठी तुम्ही वडीलधाऱ्या साहेबांना सोडून जाता तर सामान्य पब्लिक काय? त्यामुळे स्वार्थापोटी सामान्य पब्लिकचं काही पडलं नाही आणि हे लोकांना माहिती आहे। म्हणून तर लोक अजितदादांच्या आणि त्यांच्या पक्षाच्या विरोधात आहे आणि अजितदादांचा पक्ष हा कुठेतरी 0 खासदार त्यांचे निवडून येतील। त्यामुळे वस्तारा असू द्या नाहीतर काही असू द्या त्यांनी तयार ठेवावं 4 तारखेला। सगळ्यांना आव्हान केलंय की मतदान जास्तीत जास्त करावं म्हणून लवकरात लवकर करून घ्यावं असं सांगितलंय आणि करतील सगळे। टक्केवारी वाढलीच पाहिजे किंवा कारण ते लोकशाहीच्या दृष्टिकोनातून कमी वोटिंग होणं मतदान होणं हे बरोबर नाही तर वाढणारच नक्की। कोल्हापूर नेहमीच अग्रेसर मतदानाच्या टक्केवारीत असतं, यावेळी देखील तो विश्वास वाटतो राहणार अग्रेसर राहणार। एक तर लाट इंडियाच्या असं आपण कबूल करता एक भाग, परंतु रायगडनी हाही विक्रम बॅरिस्टर अंतुले साहेबांच्या नेतृत्वाखाली मोडला आहे। यापूर्वी रायगडमध्ये एकदा काँग्रेस एका पक्ष दुसऱ्यांदा असं आलटूल पाटून होतं। अंतुले साहेबांनी ते 91 साली मोडीत काढलं। मी अंतुले साहेबांचा अनुयायी आहे, त्याच्यामुळे यावेळेला लाट आहेच बाहेर इंडियाची, पण या मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना, भारतीय जनता पक्ष, RPI, मनसे, अन्य घटक पक्षांचा उमेदवार म्हणून यावेळेला फरक एवढाच आहे की फार मोठ्या फरकाने लाखांच्या फरकाने यावेळचा विजय आमचा निश्चित त्या ठिकाणी आहे। आज महायुतीचे उमेदवार म्हणून सुनीलजी तटकरे साहेब या निवडणुकीला सामोरं जात असताना एक अतिशय उत्साहाचं, आनंदाचं, समाधानकारक वातावरण त्या निमित्ताने पाहायला मिळत आहे। आणि एक मतदार म्हणून मी आपल्या माध्यमातून सर्व मतदार बंधू भगिनींना आवाहन करीन की हा जो आपला मतदानाचा अधिकार आहे हा आपण त्या ठिकाणी बजवावा। आपला लोकप्रतिनिधी, आपल्या हक्काचा लोकप्रतिनिधी आपण त्या माध्यमातून निवडत असताना खऱ्या अर्थानं विकासात्मक दृष्टीने आणि त्याचबरोबर रायगडकरांच्या, रत्नागिरीकरांच्या हिताच्या दृष्टीने आपण मतदान करावं अशीच मी या निमित्ताने मतदार बंधू भगिनींना विनंती करेन। अधिक से अधिक संख्या में वोट हो, इसलिए क्या अपील करेंगे? नहीं, वोट करना ज़रूरी है। मुझे लगता है कि आज इम्पॉर्टंट दिवस आहे, म्हणजे वोट करायला आमचं राइट है आणि इट्स इम्पॉर्टेंट, वी शुड गो एंड वोट। मैं मुंबई से लातूर आया वोट करने के लिए और सभी लोगों को बाहर आकर ज़रूर मतदान करना चाहिए। मैं सबसे यही उम्मीद करता हूं कि वो अपने घर से बाहर निकले और आज का दिन बहुत ही महत्वपूर्ण है और ज़रूर जाकर वोट करें। 23 मेला निकाल लागलेला होता 2019ला। त्याच वेळी ठरवलं होतं की पुढच्या वेळी मी आता सामान्य माणसाच्या बळावर, त्यांच्या भरवशावर, मग ते शेतकरी असतील, शेतमजूर असतील, गोरगरीब माणसं असतील, सामान्य माणसं जो कॉमन मॅन म्हणतात त्याच्या भरवशावर निवडणुकीला सामोरं जायचं आणि 5 वर्षामध्ये त्यांचा त्यातल्या काही लोकांनी जे मत आपल्याला नाकारलेलं आहे
त्यांचं मत आणि मन परिवर्तन करायचं आणि त्यांना पुन्हा आपल्याबरोबर घ्यायचं आणि निवडणुकीला सामोरं जायचं ठरवलेलं होतं. आणि त्या पद्धतीनं शिस्तबद्ध पद्धतीनं 5 वर्ष मतदारसंघाची बांधणी केली आणि मोठ्या आत्मविश्वासानं निवडणुकीला सामोरं गेलो आणि आज मी विजयाच्या समोर आलेलो आहे. मी माझ्या मतदानाचा अधिकार बजावलेला आहे, मतदान केलेलं आहे. त्यामुळं मतदारांना माझी अशी विनंती आहे, प्रार्थना आहे, आव्हान आहे की त्यांनी देखील मतदानाचा अधिकार बजावावा आणि भारताच्या या सार्वत्रिक निवडणुकीमध्ये आपला सहभाग नोंदवावा. देशातली ही लोकशाही जी जगामध्ये सर्वश्रेष्ठ आहे त्या लोकशाहीला बळकट करावं. मतदारांचं भवितव्य त्यांच्या मतदानात आहे ही माझी मान्यता आहे आणि मतदारांनी आपलं भवितव्य सुरक्षित राखण्यासाठी मतदानाचा अधिकार बजावला पाहिजे. अशी आज आपण लोकशाहीचा जयघोष करत आहोत आणि लोकशाहीचाच जयघोष झाला पाहिजे. आज लोक दाखवणार आहे की लोकशाहीची ताकद काय असते मतदान पेटी, आणि आपण सगळे मतदान करूयात आणि सोलापूरची विकासाची वाट धरूयात. जोरदार प्रचार केला, लोकांमध्ये गेलात, काय लोकांचा मूड तुम्हाला दिसतोय? एकंदरीत लोकांच्या मनात एक प्रकारचा रोष दिसून येतोय, कारण का मागच्या 10 वर्षात त्यांच्यावर खूप मोठ्या प्रमाणात अन्याय झाला आहे. शेतकरी असतील, कामगार असतील, सर्वसामान्य लोक असतील, मग पाणी असेल, महागाई असेल, रस्ते असेल, बेरोजगारी असेल, तर एकंदरीत तो रोष दिसून येतोय आणि हुकुमशाहीच्या विरोधात पण एक लाट दिसून येते आणि म्हणून आज आपण लोकशाही साजरी करूया. डेवलपमेंट को चाहिए, आपकी जो फैमिली में जो यूथ उनका डेवलपमेंट ये सब ये मेरी अकेले की जिम्मेवारी नहीं, सबकी जिम्मेवारी है. उस हिसाब से तो करेंगे. पूरी मैंने तो बात भी कर ली है. मी आज माझा बूथ इथला काटेवाडीचा आहे पहिल्यापासून. तिथं मी माझी आई आणि मी आणि सुनेत्रा आम्ही तिघांनी येऊन मतदान केलंय. सातत्याने मी जनतेला सांगतो ही भावकीची गावकीची निवडणूक नाही. तरी देखील आमच्या समोरच्या लोकांनी एक कुटुंबातले काही जण त्यांच्याबरोबर तसं दाखवण्याचा प्रयत्न केलाय. पवार परिवारामध्ये सगळ्यात ज्येष्ठ, सगळ्यात वयाने ज्येष्ठ ह्या आशाताई अनंतराव पवार आहेत. आज माझी आई माझ्याबरोबर आहे, याची नोंद कृपा करून सर्वांनी घ्यावी. रिस्पॉन्स खूपच चांगला आहे. मी आता जिथे तिथे सकाळी जाऊन आलेली आहे, लोकांच्या रांगाच पाहायला मिळालेल्या आहेत आणि मला असं वाटतंय लोक लोकशाहीसाठी, लोकशाही टिकवण्यासाठी बाहेर पडलेले आहेत मोठ्या संख्येने. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.